तर आज आपण कलेजी पेटा बनवलेला आहे। तर हे बघा एकदम छानसा बनवलेला आहे। तर चला बनवूया। तर हे बघा इकडे लसूण आहे, इकडे खोबरं आहे आणि इकडे कांदा आहे आणि इकडे टमाटर आहे, इकडे कढीपत्ता आहे, इकडे कांदा आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे। तर आपण पहिलं आपला मसाला भाजून घेऊया। आपण इकडे दुसरं पण काम करून घेऊया। बघू शकताय एकदम ताजा ताजा आहे। हे बघा आपण खोबरं भाजत आहे। हे झालं आपलं भाजून। तर हे बघा आपलं खोबरं झालेलं आहे। त्यात आपण कांदा टाकलेला आहे, याला पण भाजून घेऊया छानसं। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया का की लवकर भाजून निघेल। तसं खूप वेळ लागतो त्याला भाजायला। बघू शकताय आपला कांदा पण भाजलेला आहे। आता आपण याला पण घेऊया एका साईडला हे करून काढून। आता आपण आपला तवा उतरवून घेऊया आणि याच्यावरतीच ही कढई ठेवूया। आपला मसाला पण होईल एका साईडला आणि भरपूरच कामं होत्या। बघू शकताय कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर धुवूया। कढई तापवायला ठेवले, छानशी तापल्यावरती लवकर काम होतं। झाली तापून। आता आपण याच्यामध्ये तेल घालूया। अडीच चम्मच तेल घातलंय। आता तेलाला पण थोडं तापवूया। कोथिंबीर चिरून घेऊया तोपर्यंत, तेल तापूपर्यंत। आता इकडे आपलं तेल पण तापलेलं आहे। तर चला आपण पहिले याच्यामध्ये कढीपत्ता घालूया।
त्याच्याबरोबरच आपण कांदा घालूया. हे बघा एकदम पातळ पातळ चिरलेला कांदा आहे आणि याला छानसं भाजून द्यायचं आहे. तर आता चला आपण मसाला बनवून घेऊया. हे बाजूपर्यंत हे भाजेल पण आणि इकडे आपण मिक्सी पण लावून घेऊया छानशी, म्हणजे आपलं सगळं काम होत राहील. आपण पहिले स्टार्टला आपलं खोबरं घालून घेऊया. कांदा पण इकडे भाजत राहील आणि आपण मिक्सीला लावून घेऊया. आपलं थोडंसं खोबरं वाटून झालेलं आहे आणि त्याच्याबरोबरच आपण एक कांदा लसूण घालूया, कारण की खोबऱ्याला खूप टाईम लागतो ना वाटायला, त्याच्यामुळे. आणि हे बघा इकडे आपला कांदा पण झाला आहे, तर आपण त्याच्यामध्ये टमाटर घालूया. टमाटरला पण छान भाजेल. आता याला मिक्स करूया. चला मी आता मिक्सर लावून येते, तोपर्यंत मसाला बनवून घेते. बघू शकताय आपलं कांदा टमाटर 5 मिनिटं ठेवलं होतं, खूप छानसं भाजलंय. बघू शकताय आपला कांदा तर एकदम खरपूस झालेला आहे. तर आता हे बघा याच्यामध्ये आपण मसाले घालूया. हे कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळदी पावडर आणि धनिया पावडर. आणि हे त्याच्याबरोबर हे पण घालूया. आणि आता आपण याच्याबरोबरच हे घालणार आहे, कलेजी पेटा. याला पण आपण छानसं भाजून घेऊया पहिले. याला पण छानसं भाजून घेऊया. हे बघा अर्धा चमचच मीठ घालूया याच्यामध्ये. तर आपण याला 5 मिनिटं असं शिजवून घेऊया. आपले 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. किती छानसं त्याला तेल सुटलेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये मसाला घालूया आपण बनवलेला. आता आपण याला एकदा मिक्स करून घेऊया मसाल्याला. त्याला पण थोडंसं भाजून घेऊया, छानशी तरी येऊन देऊया 5 मिनिटं.
4-5 मिनटं झालेले आहेत. तर आपण आता हे बघा याच्यामध्ये मसाल्याचं पाणी सोडणार आहे. बस झालं. दिसतंय ना छान. आता आपण याला ना फ्रेंड 10 मिनिटं ठेवूया, का की छानशी उकळी येईल. आणि उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खूप छान तरी येते तेलाची, म्हणून आपण त्याला झाकून ठेवूया 10 मिनिटं. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. तर बघू शकताय तुम्ही छानसं उकळ आलंय एकदम. बघा आपलं कलिजी पेटा. आता आपण गॅस बंद करणार आहोत. एक कोथिंबीर घालून बंद करूया. तर चला फ्रेंड, आपलं झालेली आहे भाजी. तर आता आपण गॅस बंद करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.